नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सरळ सेवा टॉपर यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी जो काही भाग एक बनवला होता, तर त्याला तुमचा सगळा चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला टेलिग्रामवरती, व्हॉट्सअपवरती भरपूर सगळे काही मेसेजेस आले की सर अजून एक व्हिडिओ बनवा यावर, अजून याबद्दल विभागाबद्दल काही माहिती द्या. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे ज्यांनी कोणी भाग एक बघितला नसेल, त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन भाग एक बघून घ्या. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामध्ये आपण काही वेगवेगळ्या विभागाबद्दल काही माहिती बघितली, जसे की त्याबद्दल आपण बघितलं आदिवासी विभागांचे आदिवासींचे काही नृत्य हे त्याचे नृत्याचे प्रकार बघितले. त्यानंतर काही योजना बघितल्या, जसं काही प्रमुख योजना बघितल्या आपण त्यामध्ये, जसं काही केंद्राच्या योजना, त्यानंतर राज्याच्या योजना आणि अजून काही भरपूर काही गोष्टी आपण त्यामध्ये बघितलेल्या आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर मित्रांनो, त्याची PDF पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल आणि याची पण PDF तुम्हाला आपल्या सरळ सेवा टॉपर वेबसाईट आहे आपली, याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, कमेंट मध्ये पण दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहे. तर ती तुम्ही बघून घ्या आणि तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसाल तर जॉईन होऊन जा, कारण आता आपले काही म्हणजे चालू घडामोडीचे पण काही व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर त्याचे PDF पण अवेलेबल आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. भरपूर काही डिटेलमध्ये ते व्हिडिओ आहेत आणि PDF पण भरपूर डिटेलमध्ये आहेत, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्या याच्यामधनं आपल्या PDF मधनं 2 ते 3 क्वेश्चन कालच्या पेपरला आलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. जसं काही काहीतरी रेपो म्हणून काहीतरी होतं, त्याबद्दल एक क्वेश्चन आहे. त्यानंतर अजून 1-2 क्वेश्चन होते, ते मला आठवत नाही, पण बघून घ्या तुम्ही. आहेत क्वेश्चन त्यातले 2-3 क्वेश्चन तरी आलेले आहेत चालू घडामोडीमध्ये, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे. आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर आवडत असेल तर, आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. आणि तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता, PDF पण उपलब्ध आहे तुमच्यासाठी आणि आपण टेस्ट सिरीज पण लवकरच चालू करणार आहोत. तर आगामी भरतीसाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर चला आपण चालू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या विभागाची, आदिवासी विभागाचा काही इतिहास आहे. त्यानंतर अर्थसंकल्प 2025 बघणार आहोत, प्रमुख जमाती बघणार आहोत, चित्रकला बघणार आहोत, चित्रकलांची माहिती, वेगवेगळ्या काही चित्रकलांचे प्रकार आहेत वेगवेगळ्या जमातीमध्ये, आपण ते बघणार आहोत. त्यानंतर क्रांतिकारक आणि समाजसुधारक बघणार आहोत आणि काही योजना. त्या व्हिडिओमध्ये आपण प्रमुख योजना बघितल्यात, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही योजना आहेत, तर ते आपण बघणार आहोत. तर चला चालू करूया. तर मित्रांनो, यामध्ये आपण सुरुवातीला बघत आहोत आदिवासी विकास विभागाबद्दल. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागाची स्थापना कधी झाली, तर स्थापना झालेली आहे 22 एप्रिल 1983. पण हे जे आहे तर 1972 मध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत आदिवासी विकास संचालनाची स्थापना झाली होती. जर हा क्वेश्चन आला कोणत्या विभागाअंतर्गत झाली होती, तर समाज कल्याण 1972 ला. त्यानंतर 1976 ला आदिवासी विकास आयुक्तालय सुरू करण्यात आले. मित्रांनो, तुम्ही ही एक माहिती काढून घ्या कुठं सुरू करण्यात आले. त्यानंतर 1984 पासून आदिवासी विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आणि 1992 आदिवासी विकास संचालनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन झाले. त्यानंतर दुसरा पॉईंट असा आहे, प्रशासकीय रचना. तर 4 अपर आयुक्त कार्यालय आहेत. आदिवासी विकास विभागामध्ये 4 अपर आयुक्त कार्यालय आहेत, तर ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर. आणि त्यानंतर 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये कार्यरत आहेत. तर आपण ते बघू. जे काही 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहे ना, आहेत ना, तर त्यापैकी 11 जे कार्यालय आहेत ते अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. जर हा कधी क्वेश्चन आला तर ते लक्षात ठेवा. आणि अं, जे काही 11 अतिसंवेदनशील कार्यालय आहेत तर ते हे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर
पुढचा जो पॉइंट आहे आपला, तर कामकाज आणि योजना. आदिवासी विभागाचे कामकाज काय आहे आणि योजना काय आहे? तर आदिवासी विभागामध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या काही योजना आहे त्याची अंमलबजावणी केली जाते. तर काही वेगवेगळे जे आहेत आपले विभाग, त्या त्या विभागांतर्गत जे आहे तर तर मित्रांनो, जे काही अं, वेगवेगळे विभाग आहेत, जसे की महिला बाल विकास, त्यानंतर सामाजिक कल्याण, असे काही वेगवेगळे विभाग आहेत. तर त्या विभागाद्वारे योजनांची अंमलबजावणी केली जाते. आणि त्यामध्ये काय काय बघितलं जातं, तर आर्थिक कल्याण बघितलं जातो. म्हणजे लोकांच्या आर्थिक कल्याणासाठी योजना राबवल्या जातात. त्याच्यानंतर रोजगारासाठी रोजगारांसाठी जे आदिवासी विभागातले लोक, आदिवासी जिल्हा हे आहेत, समाज आहेत, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणे. त्यानंतर त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी काही आरोग्य योजना आहेत. महिलांसाठी काही योजना आहेत. महिला आणि लहान मुलांसाठी काही योजना आहेत. शिक्षणासाठी काही योजना आहेत. तर त्या काही वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या याद्वारे राबवल्या जातात. त्यानंतर पुढचा आपला पॉइंट आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 45 अनुसूचित जमाती आहेत. आणि त्यामध्ये काही प्रमुख जमाती, तर ह्या प्रमुख जमाती आहेत. त्यानंतर काही अदीम जमाती आहेत. अदीम जमाती PVTGS म्हणजे पर्टिक्युलर, इथं पॉईंट दिलेला आहे, पर्टिक्युलर वनरेबल ट्रायबल ग्रुप, ज्याचा मराठीत काय अर्थ होतो, तर असुरक्षित आदिवासी गट. म्हणजे अधिक महाग असलेला आणि ज्याची काही लोकसंख्या अधिक कमी होत जाते. तर असे जमाती, आदिवासी जमात ज्याला आपण म्हणतो, तर ते कोलामे यवतमाळमध्ये आढळतं, कातकरी रायगड ठाणे पालघरमध्ये, आणि माडिया जे आहे तर गडचिरोलीमध्ये आढळतं. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर एकूण लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्येची तुलना. तर त्याचा हा टेबल दिलेला आहे मित्रांनो. जसं की 2011च्या जी जनगणना झाली, त्यामध्ये आदिवासींची टक्केवारी किती होती? आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी तर 9.34% एवढी होती. आणि जे काही आपलं महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे, त्या क्षेत्रफळाच्या 50,757 चौरस किलोमीटर क्षेत्र हे आदिवासी उपयोजनेखाली आहे. आणि ते एकूण क्षेत्राच्या 16.5% भागात आदिवासी लोकसंख्या वास्तवत आहे महाराष्ट्रामध्ये. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर जो काही अर्थसंकल्प आहे मित्रांनो, 2025चा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा, ठीक आहे. तर त्यानुसार किती, 21,495 कोटी एवढे एवढा जो काही निधी आहे, तर तो आदिवासी विकास विभागाला भेटलेला आहे. 2025-26 साठी तो मंजूर झालेला आहे. तो 2024-25च्या तुलनेत 40%नी वाढ करून हा निधी मिळालेला आहे. तर याच्या आधी जो होता तो 40%नी कमी होता. त्याची पण माहिती वेबसाईटवर आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर तर हे 21,495 कोटी कसे कसे विभागले जाणार आहेत, तर त्याची ही जी काही यादी दिलेली आहे तर तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळा, शबरी आदिवासी घरकुल योजनांसाठी 450 कोटी, असे वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये हे सगळे निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. आणि पुढचं जे आहे तर केंद्र शासनाचा अर्थसंकल्प 2025-26 नुसार जे काही आहे तर आपल्या आदिवासी विभागासाठी किती निधी मंजूर झालेला आहे, तर 13,208 कोटी एवढा जो निधी आहे तो मंजूर झाला आहे. 2024-25ला किती होता, तर 12,461 कोटी होता. आणि यावर्षी वाढ किती झाली, तर 6%नी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय आहे, तर एकलव्य आदर्श निवासी विद्यालय जे आहे EMRS, त्याच्यासाठी 5,943 कोटी एवढा निधी मिळालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 62
PMRS जे काही विद्यालय आहेत तर ते मंजूर झालेले आहेत. तर याच्यासाठी निधी हा जास्त मिळालेला आहे. त्याच्यानंतर वनबंधू कल्याण योजना आणि अशा भरपूर अजून काही योजना आहेत, त्यासाठी हा निधी मिळालेला आहे 13,208 कोटी. हा जो मिळाला तो कोणाकडून मिळाला, तर केंद्र शासनाकडून मिळाला आणि हा राज्य शासनाकडून मिळाला महाराष्ट्रासाठी. तर हे एक लक्षात असू द्या पॉईंट. त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा पॉईंट, तर प्रमुख जमाती. त्यामध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहोत तर गोंड जमात. ठीक आहे मित्रांनो. तर गोंड जमात ही जमात कुठं आढळते महाराष्ट्रामध्ये, तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा. त्यानंतर या जमातीची भाषा कोणती, तर गोंडी, द्रविडियन भाषा समूहातील. त्यानंतर यांचा व्यवसाय काय आहे, तर शेती, जंगलातून लाकूड, मध, औषधी वनस्पती गोळा करणे. यांच्या परंपरा काय आहे, तर गोसावी, देवपूजा, वेन देवताची पूजा. सण उत्सव कोणता आहे, पेन पूजन, दशक्रिया विधी. आणि वैशिष्ट्य काय आहे, तर गोंद राजवटीचा ऐतिहासिक संदर्भ, गोंड कला, चित्रकला. चित्रकलाबद्दल आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर माडिया गौंड. माडिया गौंड जी आहे मित्रांनो, तर ही एक ह्या गौंड जमातीची एक उपगट आहे. म्हणजे गौंड जो जमात आहे तर ही मेन आहे आणि ही त्याची उप आहे असं म्हणता येईल. तर हे कुठं आढळतात, तर गडचिरोली जिल्ह्यात बस्तर सीमेवर आढळतात माडिया गौंड. यांची भाषा कोणती आहे, तर माडिया बोली आहे. यांचा व्यवसाय काय आहे, तर झूम शेती, डोंगर उतारावरील शेतजमीन, शिकार आणि वनस्पती. त्यानंतर यांचे सण उत्सव कोणता आहे, तर माडिया जत्रा, पेरसपेन सण. त्यानंतर वैशिष्ट्य काय आहे, तर वैशिष्ट्य पारंपरिक नृत्य व वेशभूषा. त्यानंतर पुढची जी आहे तर कोरकू जमात. कोरकू जमात कुठं आढळते, तर अमरावती, अकोला, नंदुरबार या अवस्थ्यामध्ये. यांची भाषा कोणती, तर कोरकू आहे. त्यानंतर व्यवसाय शेती, प्रामुख्याने भात आणि नाचणी. सण उत्सव, हरित ऋतू सण, कडवे दिवस. वैशिष्ट्य काय आहे, तर स्वच्छतेवर भर, धार्मिक रीतिरिवाज काटेकोर. त्यानंतर वारली जमात. वारली जमात तर कुठं आढळते, पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यामध्ये आढळते. त्यांची भाषा कोणती आहे, तर वारली, मराठीचा प्रभाव असलेली. त्यानंतर यांचा व्यवसाय शेती, वन उत्पन्न गोळा करणे आणि चित्रकला. त्यानंतर परंपरा, घरच्या भिंतीवर वारली चित्र काढणे. सण उत्सव, हळदी कुंकू, घोडी नृत्य. वैशिष्ट्य काय आहे, तर सुप्रसिद्ध वारली आर्ट, जगप्रसिद्ध आदिवासी चित्रशैली. तर ही जी वारली चित्रकला आहे मित्रांनो, याला युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची जमात आहे तर ठाकर जमात. ठाकर जमात कुठं आढळते, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. यांची भाषा काय आहे, तर ठाकर बोली आहे. त्यानंतर व्यवसाय शेतमजुरी, वनवणी उद्योग. परंपरा, कुलदेवतेची उपासना, पारंपरिक नृत्य. वैशिष्ट्य, यांच्यातील जाती पंथीचे महत्व अधिक आहे. त्यानंतर भिल आणि भिल जमात. तर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, हा म्हणजे हे कुठे आढळतात, तर नंदुरबार, धुळे आणि नाशिक. भिल जमात इथे आढळते. त्यानंतर यांची भाषा कोणती, तर भिल्लोरी आहे. आणि व्यवसाय वन व्यवसाय, मजुरी आणि शिकार. शिकार हे पूर्वी करायचे, आता वन व्यवसाय आणि मजुरी करतात. परंपरा, तिरकमट वापरणे, डोंगराळ भागातील राहणीमान. सण उत्सव, होळी, दिवाळी हे सण उत्सव आहेत. आणि शस्त्रकला प्रसिद्ध. वैशिष्ट्य काय आहे, तर शस्त्रकलासाठी हे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पुढची जमात आहे ती आहे कातकरी जमात. तर ही जी आहे ही पर्टिक्युलरली वनरेबल ट्रिबल ग्रुप याच्यामध्ये ही जमात आढळते. जसे काही आपली मांडिया जमात आहे तशी. त्यानंतर ही जमात कुठं आढळते, तर रायगड, रत्नागिरी, पालघर. यांची भाषा कोणती, तर कातकरी बोली. व्यवसाय कोळसा बनवणे, मोलमजुरी. वैशिष्ट्य काय आहे, तर अत्यंत मागास, कुपोषण व बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे यांच्यासाठी. आणि यांच्यासाठी जे काय आहे, तर सरकारी विशेष योजना पण आहे यांच्यासाठी. त्यानंतर कोळी महादेव. कोळी महादेव कुठं आढळते, तर ठाणे, नाशिक, रायगड या ठिकाणी. आणि यांची भाषा कोणती, तर कोळी बोली भाषा आहे यांची. त्यानंतर यांचा व्यवसाय काय आहे, तर मासेमारी, शेती, मजुरी. आणि वैशिष्ट्य काय आहे, तर सह्याद्री परिसरात मोठी वस्ती यांची, कुलधर्म जपणारी जमात आहे. त्यानंतर पुढची जी जमात आहे ती आहे पावरा जमात. हं.
पावरा जमात कुठं आढळते मित्रांनो? नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये. यांची भाषा कोणती तर पावरी. व्यवसाय झुम शेती आणि मजुरी. वैशिष्ट्य संगत प्रेमी. सण उत्सवात पारंपरिक वाद्य. आणि त्यानंतर आहे पारधी जमात. तर पारधी जमात ही विदर्भ व खानदेश जिल्ह्यामध्ये जास्त आढळते. यांची भाषा पण पारधी आहे. त्यानंतर यांचा व्यवसाय काय आहे तर शिकारी, मजुरी व विक्रय व्यवसाय. त्यानंतर यांचे वैशिष्ट्य काय आहे? ऐतिहासिक शिकार म्हणून ओळख आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत आदिवासी यांची जमात व त्या जमातींची चित्रकला विषयी माहिती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी आहे वारली चित्रकला, ही वारली चित्रकला आदिवासीची फेमस आहे आणि याला युनेस्को दर्जा जो आहे तर तो प्राप्त आहे. तर ही जी चित्रकला आहे मित्रांनो, वारली ही वारली जमातीमध्येच आहे. त्यानंतर ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर पालघर, डहाणू, ठाणे. आणि त्यानंतर चित्रकलांचा विषय म्हणजे काय मित्रांनो, तर ही जी चित्रकला आहे हिचं चित्रण कसं केलं जातं तर वारली चित्रकलेत शेतीचे काम, नृत्य, विवाह सोहळे आणि निसर्ग संबंधित चित्रे काढली जातात. त्यानंतर याचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये कलरिंग वगैरे जास्त नसते. सिंपल एक श्वेत रंग, गेरू मातीचा साधा गेरू वापरला जातो चित्र काढण्यासाठी. आणि त्रिकोण, वर्तुळ, चौकोन असे काढतात. त्यानंतर याचं उद्दिष्ट काय आहे तर यामध्ये आदिवासींचे जीवन, त्यांचे सण, परंपरा, निसर्गाशी संबंधित चित्र याच्यामध्ये काढले जातात. आणि याला काही लिपी वगैरे काही नाहीये. एक सिंपलचे चित्र वगैरे, त्रिकोण वगैरे काढून अ, चित काढले जातात. त्याच्यात काही म्हणजे लिपी वगैरे काही नाहीये. आणि जो प्रकार आहे तर तो काय आहे, भिंतीवर किंवा लाकडी पृष्ठभागावर जे काही आहे, वस्तूवर याचं चित्र काढलं जातं आणि याला युनेस्को दर्जा जो आहे तर तो प्राप्त आहे. त्यानंतर आपण पुढचं बघूया आता. पुढचे आहे गौण चित्रकला. तर गौणची चित्रकला आहे मित्रांनो. गौण चित्रकला ही गौण जमातीत आढळते. आणि कोणत्या भागात आढळते तर म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आढळते तर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या ठिकाणी गौण चित्रकला आढळते. आणि गौण जमात पण या ठिकाणी आढळते असं म्हणायला काही अडचण नाही. त्यानंतर याचा विषय काय आहे तर याचे चित्रण म्हणजे कसे केले जाते तर गौण चित्रकलेत निसर्गातील विविध घटकांचा समावेश असतो. म्हणजे जसं की झाडं, प्राणी, पक्षी, आदिवासी याचे चित्रण केलं जातं. त्यानंतर याचं वैशिष्ट्य काय तर रंगीबेरंगी रंग असतात याच्यामध्ये. आकर्षक चित्र वाटतात असं चित्र ते बनवतात. त्यानंतर याचं उद्दिष्ट काय आहे तर गौण चित्रकला लोककथा आणि परंपरा दर्शवते. म्हणजे दैवत, निसर्गाचे महत्व, आदिवासी संस्कृतीचा भाव व्यक्त केला जातो. आणि याच्यामध्ये पण लिपीचा वापर केला जात नाही. फक्त एक चित्रामधून भावना व्यक्त केल्या जातात. आणि जो प्रकार आहे तर तो प्रकार म्हणजे कसं डॉट पद्धतीने चित्रण, म्हणजे रेषा वगैरे काढून चित्रण केल्या जातं. फक्त अशा रेषा वगैरे काढून, डॉट वगैरे यूज करून. त्यानंतर आहे भिल चित्रकला. भिल चित्रकलांचं काय वैशिष्ट्य आहे तर ही भिल या जमातीत आढळते. आणि भिल जमात कुठे आढळते तर धुळे आणि नंदुरबार. त्यानंतर भिल जमात महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातच आहे. आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पण आहे. त्यानंतर याचा विषय काय आहे तर चित्रकलेत भिल चित्रकलेत निसर्गाशी संबंधित दृश्य, श्रद्धा, देवपूजेचे चित्रण केले जाते. वनस्पती, पर्वत, नद्या अशा टाईपचे चित्र याच्यामध्ये असते. त्यानंतर याचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये पण डॉट वापरले जातात. एक कलरफुल चित्र असतं हे. याच्यात कलर वगैरे पण वापरले जातात. याला पण लिपी वगैरे काही नाहीये. आणि रंगीबेरंगी टिपक्यांची सजावट असते. त्यानंतर
कोरकू कोलम चित्रम. कोरकू व कोलम चित्रकला. तर हे कोरकू जमात जे आहे त्या जमातीत आढळतं. आणि याचे विषय काय आहे तर म्हणजे सूर्य, चंद्र, प्राणी, निसर्ग यावर चित्रण केलेले असते. आणि घराच्या भिंतीवर किंवा झाडावर अं, हे चित्र काढलं जाते. उद्दिष्ट काय तर धार्मिक विश्वास, संस्कृतीचे चित्रण. याच्यात पण लिपी नाहीये. जे काही चित्रकला म्हणजे केल्या जातात, लिपी वगैरे यूज नाही करत. फक्त एक चित्र काढूनच भावना व्यक्त केल्या जातात. आणि प्रकार म्हणजे लग्न उत्सवाच्या दिवशी हे चित्र शक्यतो काढलं जातं. त्यानंतर सनई चिऊल चित्रकला. तर सनई चिऊल चित्रकला आहे मित्रांनो, तर ही गोंड व माडी याची जमात आहे. या जमातींच्या स्त्रियांची खास चित्रकला आहे आणि कुठं आढळते तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. त्यानंतर याचा विषय काय तर वन्यजीव, झाड, वाद्य, पूजा, सण, विवाह यामध्ये हे चित्र काढले जातात. वैशिष्ट्य भिंतीवर, जमिनीवर अशा रांगोळी किंवा ह्या टाईप मध्ये हे चित्र काढले जातात. याचं उद्दिष्ट काय आहे तर शुभ प्रसंगामध्ये हे चित्र काढले जातात, जसं की सण, लग्न, पूजा वगैरे जे काही असेल. याच्यात पण लिपी यूज होत नाही. आणि सण उत्सवाच्या वेळेस स्त्रिया हे चित्रकला काढतात. पुढचं जे आहे तर ते आहे मादी या चित्रकला. मादी या चित्रकला काय आहे मित्रांनो, तर ही हे बघा, ही जी मादी आहे तर ही गोंड जमातीची गोंड जमातीचा एक उपगट आहे. तुम्हाला आधी सांगितलं मी, मादिया जी आहे तर गोंड जमातीचा उपगट आहे मादिया जमात. आणि आता आपण बघत आहोत मादिया चित्रकला, तर ही कोणत्या जिल्ह्यात आढळते? गडचिरोली, नांदेड. त्यानंतर याचा विषय काय आहे तर निसर्ग, शिकारीचे चित्र वगैरे काढले जातात, देवाचे चित्र वगैरे याच्यामध्ये काढले जातात. वैशिष्ट्य काय आहे? अर्धगोल रेषात्मक आकृतीचा वापर केला जातो आणि अशी चित्र याच्यामध्ये काढले जातात. भिंती व लाकूड फळ्यावर चित्र काढले जातात. त्याच्यामध्ये जास्त कलरिंग नसते. आणि उद्दिष्ट काय आहे? श्रद्धा, संस्कृती व परंपरेचे चित्ररूप सादरीकरण, पूजा, सण, सामाजिक प्रसंगाचा वापर केला जातो. पुढची जी आहे तर ती कांची चित्रकला. तर कांची चित्रकला मध्य महाराष्ट्रातील आदिवासी जो समाज आहे, तो त्या समाजामध्ये ही कांची चित्रकला म्हणजे ते लोक कांची चित्रकलाचा वापर करतात. आणि हा समाज ही जमात म्हणजे ह्याची चित्रकला आहे कुठं आढळते तर बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यामध्ये ही चित्रकला आढळते. हे विषय काय आहे? देवता, धार्मिक कथा, वन्य प्राणी, निसर्ग यावर हे चित्र काढतात. ठळक रंग संपत्ती, लाल, हिरवा, पिवळा म्हणजे हे कलर जास्त ते वापरतात. नाजूक रेषा असतात, बारकाईने रेखाटलेले असतात. घराच्या भिंती, कागद व फळ्यावरची चित्र काढलेले असतात. आणि उद्दिष्ट काय आहे तर धार्मिक, नैतिक शिकवण देणे, परंपरा व संस्कृती जपणे. त्यानंतर मित्रांनो आपण काही क्रांतिकारक बघणार आहोत. आदिवासी क्रांतिकारक, जसं की आपण अं, टंट्या भिल. टंट्या भिल हे एक आदिवासी क्रांतिकारक होते. यांचा जो जन्म आहे तो इसवी सन 1840 मध्ये निपाड, मध्य प्रदेश येथे झाला होता. आणि ते भिल समाजाचे होते. यांचं कार्यक्षेत्र काय आहे तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा जो खानदेश परिसर आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. कारण त्यांनी तिथंच जे काही इंग्रजांबद्दल काम म्हणजे लढलेले आहे, तर या भागातच ते लढलेले आहे. त्यांची जी ओळख ओळख आहे तर भारतीय रॉबिनहुड म्हणून ते ओळखले जातात. आणि गरिबांचा ताणहार, ब्रिटिशांविरोधात शस्त्रधारी उठाव करणारे हे एक होते. यांनी काय काम केलेलं आहे तर सावकारांकडनं व इंग्रजांकडनं धन लुटायचं आणि ते गरिबांमध्ये वाटायचं. त्यानंतर शासकीय तिजोरीवर हल्ले करून धन लुटणे व गरजूंना मदत करणे. जंगलातील मार्ग वापरून गुप्त हालचाली, छापामारी, युद्धतंत्र करणे. यांचा मृत्यू कधी झाला मित्रांनो तर 4 डिसेंबर 1889 ला झाला. जबलपूर तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.
आणि इंग्रजांनी गुप्त माहितीच्या आधारे यांना पकडलं होतं. तर मित्रांनो, हे जे टंटाबिल आहेत, तर यांचं स्मारक उभारलेलं आहे. तर हे स्मारक कुठं आहे, तर पलसण, शहादा तालुका, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये टंटाभिल यांचं स्मारक आहे. स्मारकाचे वैशिष्ट्य काय आहे, तर पुतळा, प्रेरणादायक भित्तिचित्र, सभामंडप आणि दरवर्षी आदिवासी गौरव दिन 15 नोव्हेंबर व 4 डिसेंबर अं, शहादत दिन साजरे केले जातात. पुढचे जे क्रांतिकारक आहेत, तर ते आहेत भीमा नाईक. भीमा नाईक यांचे एक अंदाजी म्हणजे डेट जी मिळाली मला, ती मला असं एक तुम्ही बघून घ्या. मी अंदाजे लिहिलं इथं, कारण एकदा बघून घ्या तरी. 1800 ते 1830, 1820 ते 1830 अंदाजे त्यांचा जन्म झालेला या काळातच. आणि ते भिल समाजाचेच होते. सातपुडा परिसरामध्ये ते जन्मलेले. त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे, तर ते आहे धुळे, नंदुरबार आणि सातपुडा पर्वत. यांची ओळख काय आहे, तर 1857च्या क्रांतीतील एक आदिवासी नेते होते. आदिवासी लढ्याचे नेतृत्व करणारे सुप्रसिद्ध योद्धा होते. 1857 मध्ये राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांच्या क्रांतीशी एकत्रित लढा त्यांनी लढला. त्यामध्ये ते आदिवासी तरुणांचे सैन्य तयार करून ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष त्यांनी केला. गनिमी काव्याचे पद्धतीने आक्रमणे केली. त्यांचा मृत्यू कसा झाला, तर ब्रिटिशांनी पकडून त्यांना फाशी दिली. अं, 1860च्या आसपास दिली. त्यानंतर त्यांचं एक स्मारक आहे, भीमा नाईक क्रांतीभूमी स्मारक. तर हे कुठं आहे, तर धडगाव तालुका, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तालुका पण लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, पुढचे जे क्रांतिकारक आहेत, तर ते आहे शंकर शहा व रघुनाथ शहा. अं, दोघं म्हणजे पिता पुत्र आहे ते. यांना गौंडराजे असं म्हणलं जातं. यांचा जन्म 1880 पूर्वी गौंडराज घराणे, जबलपूर परिसर, विदर्भ सीमेलगत यांचा जन्म झाला होता. यांचं जे कार्यक्षेत्र आहे, तर विदर्भ आणि मध्य प्रदेश गौंडवाना राज्य हे आहे. त्यांची ओळख काय आहे, तर गोंड समाजाचे पराक्रमी व राष्ट्रप्रेमी राजे होते आणि कागाद्वारे लोकजागृती करणारे एक आदिवासी क्रांतिकारक होते. यांचं कार्य काय आहे, तर 1857 मध्ये ब्रिटिश विरुद्ध यांनी उठाव केलेला आहे. जनतेमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा कविता यांनी रचलेल्या आहेत. आणि 1857 मध्ये तोफेने दोघांनाही इंग्रजांनी अं, शहीद केले होते. त्यानंतर भारतीय इतिहासातील कवी क्रांतिकारक पिता पुत्र जोडी म्हणून यांची ओळख आहे. गोंड जनतेसाठी एक बलिदानाचे प्रतीक आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि यांचं स्मारक कुठं आहे, तर नागपूर जवळ रामटेक परिसर येथे यांचं स्मारक आहे. शंकर रघुनाथ शाह स्मारक यांचं स्मारकचं नाव आहे. त्यानंतर पुढचे जे क्रांतिकारक आहे, तर ते आहे गंगाधर मांडलिक. यांचा जन्म 1825 मध्ये नाशिक जिल्ह्यात झाला होता. त्यांचं कार्य क्षेत्र जे आहे, तर महाराष्ट्र, नाशिक आणि ठाणे जिल्हा आहे. 1857चा जो उठाव झाला, त्या उठावाचे यांनी नेतृत्व केलं होतं आदिवासी समाजाकडनं. इंग्रजाविरोधात शस्त्र लढाई आणि आदिवासी समाजातील जनजागृती, आदिवासी जनतेचा शोषणाविरुद्ध संघर्ष. यांचा मृत्यू कधी झाला, तर इंग्रजांनी यांना 1858 मध्ये फाशी दिलेली आहे. यांचं पण स्मारक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. गंगाधर मांडलिक स्मारक यांचं स्मारक नाशिकमध्ये आहे. त्यानंतर काही समाजसुधारक पण आहेत, त्याबद्दल आपण माहिती बघूया. पहिले समाजसुधारक जे आहेत, तर ते रामोजी गायकवाड. यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यामध्ये झाला 1925 ला. यांचं जे कार्यक्षेत्र आहे, तर नंदुरबार, धुळे जिल्हा, आदिवासी पाडे. त्यानंतर यांची ओळख काय आहे, तर आदिवासी समाजासाठी जीवनभर कार्य करणारे अग्रगण्य समाजसुधारक. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची यांनी उभारणी केली. शिक्षण प्रसारासाठी लोकजागृती केली. आरोग्य, रोजगार, शिक्षणावर यांनी भर दिला. यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी समाज सेवा पुरस्कार मिळाला आहे. हा कधी मिळाला ती एक माहिती तुम्ही काढून घ्या. ठीक आहे.
पुरस्काराचा तर नंदुरबार जिल्हा तालुका. त्यानंतर दुसरे जे समाज सुधारक आहे तर ते आहेत भाऊसाहेब कांबळे. यांचा जन्म 1940चा आहे, गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र. गडचिरोली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर यांची ओळख काय आहे तर आदिवासी समाजासाठी संघर्षशील नेते व एक समाज सुधारक. आदिवासी हक्कांसाठी आंदोलने, वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढा दिला यांनी. शिक्षण, जमिनीचे अधिकार, आरोग्य यावर विशेष भर दिला. स्थानिक आदिवासी पद्धतीचा अभ्यास करून सुधारणा केल्या त्यांनी. आणि त्यांना जो पुरस्कार मिळाला तर कोणता, लोकसेवा पुरस्कार यांना मिळालेला आहे. आणि यांचे स्मारकचे नाव आदिवासी सेवाभावी केंद्र. हा एक पॉइंट चुकून आला की काय बघून घ्या मित्रांनो, हा एक पॉइंट मी बघून घेतो नाही तर. त्यानंतर जे पुढचे समाज सुधारक आहे ते आहे लक्ष्मण माने. यांचा जो जन्म आहे तर तो 1950 मध्ये सातारा येथे झाला. यांची ओळख काय तर भटके विमुक्त जाती व आदिवासींसाठी काम करणारे लक्ष्मण माने होते. त्यानंतर यांचं जे योगदान राहिलेलं तर ते उपर आहे आत्मकथन. भटक्या समाजाच्या व्यथा मांडणारे महत्वाचे पुस्तक आहे यांचं. आणि यांचे कार्य काय आहेत तर समाजाच्या शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी कार्य केलं. राष्ट्रीय आदिवासी आयोगाशी संबंधित कार्य आहे. यांना 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर राज्य साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा यांना मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत काही पुरस्कार मिळालेले आहेत आदिवासी व्यक्ती आहेत त्यांना. तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये पहिले आहेत शिवाजीराव मोगरा. हे कोरकू या समाजाचे आहेत. कोरकू आदिवासी समाजाचे. यांना राष्ट्रपती पुरस्कार जो आहे आदिवासी शिक्षण प्रसारासाठी मिळालेला आहे. त्यानंतर यांचं कार्य काय आहे तर आदिवासी भाषेतील शाळांची स्थापना यांनी केलेली आहे. आणि कोरकू भाषा व साहित्याचा यांनी प्रचार केलेला आहे. त्यानंतर आदिवासी भाषेतील प्रथम शाळा स्थापनेचे श्रेय पण शिवाजीराव मोगरा यांना जाते. त्यानंतर बालासाहेब भागवत. तर हे एक गोंड आदिवासी समाजाचे आहेत. त्यानंतर यांना गोंडवाना गौरव पुरस्कार यांना मिळालेला आहे. राष्ट्रीय आदिवासी संस्कृती रक्षक पुरस्कार मिळालेला आहे. यांचं कार्य काय आहे तर गोंड समाजाच्या लोककला, नृत्य, गीत यांचे जतन आणि सामाजिक एकीकरणासाठी शिबिरे. गोंड समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे संवर्धक. त्यानंतर पुढचे जे आहेत श्यामराव गावित हे आहेत. हे कुडालचे आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातले आहेत. यांची ओळख काय आहे आदिवासी समाजातील पहिले खासदार. 10 वेळा खासदार 10 वेळा म्हणता येईल की 10 वर्षे, हा एक पॉईंट बघावा लागेल. त्यानंतर संसदेत आदिवासींच्या समस्यावर यांनी आवाज उठवला आहे. आदिवासी वसाहतीमध्ये पाणी, वीज, रस्ते सुविधा वाढवणे यावर यांनी काम केलेलं आहे. आणि विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांनी गौरवल्या आहेत. त्यानंतर जीवा पंडूजी पावरा. हे नंदुरबार जिल्ह्यातले आहे. आदिवासी गायक व वादक आहेत. पारंपरिक आदिवासी वाद्य संगीताचे यांनी संरक्षण केले. यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. पावरा समाजाच्या संगीत परंपरेचा जगभर यांनी प्रचार केलेला आहे. जीवा पांडुजी पावरा यांनी. त्यानंतर मित्रांनो काही योजना आहेत त्या आपण बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रमुख योजना बघितल्या होत्या केंद्र आणि राज्य सरकारच्या. आता आपण या व्हिडिओमध्ये पण काही योजना ज्या आहेत त्या आपण बघत आहोत. आदिवासी सेंद्रिय शेती योजना. याचा उद्देश काय आहे तर आदिवासी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे. याच्यासाठी सरकार काय करते तर सेंद्रिय बियाणे, खते, कीटकनाशके यावर 50 ते 60% अनुदान आदिवासी यांना दिलं जातं. त्यानंतर शेती यांत्रिकीकरण योजना. म्हणजे शेतामध्ये जे जे काही शेती करणारे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी ट्रॅक्टर, फवारणी पंप, बियाणे, पेरणी यंत्र याच्यावर 50% अनुदान देऊन त्यांना ही योजना त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते. त्यानंतर शेततळे अनुदान योजना. जे आदिवासी आहेत, शेती काम करणारे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना शेतीसाठी म्हणजे शेततळे खोदण्यासाठी एक 75,000 रुपयाचं अनुदान यांना हे दिलं जातं. त्यानंतर हे टी आर आय एफ ई डी
अंतर्गत वनोत्पादन विपणन योजना. तर हे TRIFED काय आहे? तर एक भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ आहे. ही एक राष्ट्रीय संस्था आहे जी आदिवासी जमातीच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी काम करते. ही संस्था भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. आणि यांचा उद्देश काय आहे? तर आदिवासींचे वन उत्पादन चांगल्या दरात विकणे, असं त्यांचं उत्पादन आहे. आपण याबद्दल पूर्ण डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, तुम्ही ती एकदा बघून घ्या. आणि याचा फुल फॉर्म जो आहे तो इथे दिलेला आहे, हा इथं तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आदिवासी युवक उद्योजक योजना. तर आदिवासी युवतींना उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देणे, त्यासाठी त्यांना बँक लोन देणे 50,000 ते 5 लाखापर्यंत. आणि पुढची प्रधानमंत्री मुद्रा योजना, यामध्ये पण जे काही लोन आहे, म्हणजे हे पण तेच आहे, आदिवासी युवकांना उद्योग सुरू करण्यासाठीच प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. तर याच्यासाठी लोन कसं दिलं जातं ते सुद्धा मी इथं दाखवलेलं आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर महिला बचत गट अनुदान योजना. महात्मा फुले मागास वर्ग संस्था, 10 महिलांच्या गटाला 25,000 अनुदान दिलं जातं यातर्फे. फूड प्रोसेसिंग, शिवणकाम, मॅन्युफॅक्चरिंगसाठी. त्यानंतर मायूम योजना, आदिवासी महिला सक्षमीकरण, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी. SHG प्रशिक्षण लघु उद्योगासाठी. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना. तर ज्या आदिवासींना घरे नाही आहेत त्यांच्यासाठी 1.5 लाख, त्याच्यामध्ये काहीतरी वाढ झालेली आहे मित्रांनो. हा एक पॉईंट तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल आणि तुम्हाला चालू घडामोडीचे व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवर, ते बघून घ्या. आणि आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा, त्यावर तुम्हाला अपडेट मिळत राहतील. थँक्यू मित्रांनो.